केडीएमसी भरतीवरून वाद, भूमिपुत्रांना डावलल्याचा आरोप, प्रक्रिया रद्द झाल्यास आंदोलनाचा इशारा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नोकर भरती प्रक्रियेवरून नव्याने वाद पेटला असून स्थानिक भूमिपुत्रांना डावलण्यात आल्याचा आरोप पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र देत भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांचा सहभाग अत्यल्प असल्याचा आरोप होत असून 1% कमी प्रमाणातच भूमिपुत्रांना संधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भालचंद्र पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देत भरती प्रक्रिया रद्द करून स्थानिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या संवेदनशील मुद्द्यावर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही हरकत घेतलेली आहे, कारण इथला जो मूळ भूमिपुत्र आहे, आगरी कोळी व इतर स्थानिक समाजाचे जे इथले भूमिपुत्र आहेत यांना डावलून ही भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि कोणालाही याचा मागमूस लागू न देता काही महापालिकेतले जे भरती प्रक्रियेतले अधिकारी आहेत त्यांनी काही नेत्यांच्या संगनमताने त्यांच्या मर्जीतली लोक त्यांना नोकरी मिळावी म्हणून हे सगळे षडयंत्र रचलेलं आहे. आम्ही या विरोधामध्ये आज आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. जर ही भरती प्रक्रिया रद्द नाही केली आणि भूमिपुत्रांना त्यांचा हक्क दिला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन या विरोधात दाद मागणार आहोत, न्याय मागणार आहोत. आपण जर बघितलं असेल बाहेरच्या लोकांना आणून इकडे नोकऱ्या दिल्या जातात त्याबद्दल कसं? मुळात त्या संस्थेची नेमणूक यासाठी झालेली आहे की भूमिपुत्रांपर्यंत ही जी प्रक्रिया ही पोहोचू नये आणि भूमिपुत्रांना डावलण्यासाठी खास करून यांच्या मर्जीतले काही अधिकारी आहेत ते यांना बसवायचे आहेत. आणि ते अडथळा कुठे ठरतील ते स्थानिक भूमिपुत्र आहेत, जे सुशिक्षित आहेत, जे बेरोजगार आहेत आणि ते ही नोकरी मिळवली तर ते मर्जीतले अधिकारी बनतील का नाही बनतील, त्यांच्या नेत्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतील का नाही, भ्रष्टाचारामध्ये साथ या अधिकाऱ्यांना देतील का नाही. म्हणून ह्या समाजाला वंचित ठेवायचं आणि आपल्या मर्जीतले बाहेरची लोक जे आर्थिक तडजोड करतील त्यांना भरती करायची, यासाठी हा प्रकार.